नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एकदम रवाळ आणि स्वीट होम सारखे बेसनचे लाडू. तगारसुद्धा आपण घरीच बनवलेले आहे. सध्या गौरी गणपती येत आहेत किंवा तुम्ही दिवाळीला सुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे एकदम मऊसूत आणि एकदम छान अशी तगार कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. एकच व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण जर तगार झाली तर लाडू एकदम परफेक्ट असे होतात. जे की बेसनचे लाडू तुम्ही खाल्ले असतील त्यापेक्षा खूप सुंदर आणि मस्त असे हे लाडू होतात. त्यामुळे अवश्य एकदा ट्राय करा. तर इथे मी एक प्लेट भरून साखर घेतलेली आहे. अशा प्रकारे करा. तर कढईमध्ये साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर भिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे. जास्तचं पाणी टाकलं तर साखर खूप वेळ असं ढवळत बसावं लागते. त्यामुळे थोडंसंच अगदी पाणी टाकलेलं आहे आणि गॅस साखर वितळेपर्यंत मोठा ठेवायचा आहे. साखर वितळली की आपल्याला अगदी मीडियम गॅस करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, साखर वितळेपर्यंत थोडासा मोठा गॅस केल्यामुळे पटकन ही तगार बनवायला मदत होते. त्यामुळे गॅस जी आहे ती मोठा करायचा आहे. पहिल्यांदा जरी तगार बनवत असाल तर एकदम परफेक्ट अशी तगार होते. तर बघू शकता आता ही साखर थोडी थोडी विरघळत आहेत. आता आपण ह्याला ढवळून घेऊया. जेवढं व्यवस्थित ढवळून घेताल तेवढी साखर जी आहे ती पटकन वितळली जाते. आणि जर का तुम्ही फास्ट गॅसवर ही तगार बनवण्याचा प्रयत्न कराल तर जसं की गुळाचा पाक वगैरे होतो तसं होईल आणि तगार जी आहे ती करपल्या जाईल. जसं व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे सेम तशाच प्रकारे ट्राय करा. म्हणजे तुमची रेसिपी बिघडणार नाही किंवा पहिल्यांदा जरी तगार बनवत असाल तरी परफेक्ट तुमची तगार होईल. तर आता बघू शकता निम्म्यापर्यंत साखर विरघळलेली आहे. तर आता आपल्याला ह्याला एक उकळी येईपर्यंत असंच ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशी छान अशी एक उकळी आलेली आहे. साखर जर स्वच्छ असेल तर मळी वगैरे येत नाही. साखर थोडीशी खराब असेल तर थोडंसं दूध किंवा लिंबू पिळून मळी काढून घ्यायची आहे. ही एक उकळी आली की समजायचं की एक तारी पाक आपला किंवा थोडासा कडक असा पाक किंवा चाचणी तयार झालेली आहे. तर ही तगार करताना आता मी अगदी मीडियम गॅस उकळी येऊन गेली की मीडियम गॅस करायचा आहे आणि थोडंसं ढवळत राहिलं की आपोआप ही तगार जी आहे ती घट्ट होत चालते. त्यामुळे गॅस जी आहे ती मोठा बिलकुल ह्या स्टेपला करायचं नाही. तर आता हे हळूहळू आपण ढवळून घेऊया आणि शक्यतो लोखंडाच्याच कढईमध्ये करा किंवा नॉनस्टिक कढई असेल त्यामध्ये करा. म्हणजे खाली लागणार नाही किंवा करपणार नाही चाचणी जी आहे ती. तर बघू शकता थोडंसं असं घट्टसरपणा आलेला आहे किंवा थोडंसं एक तारी चाचणी झाली म्हणेपर्यंत दुसरीसुद्धा होते. का तर आपण यात पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे त्यामुळे. तर बघू शकता एकदम छान असं आपली ही चाचणी जी आहे ती तयार झालेली आहे. 7 ते 8 मिनटामध्ये निम्मी चाचणी आपली तयार झालेली आहे. आता ही चाचणी जी आहे जसं आपण ढवळत राहू तसं तसं घट्ट होत चालते. तर बघू शकता पहिल्यात आणि आत्तामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. एकदम दाटसर अशी झालेली आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला असं ढवळत गॅसवरतीच ठेवायचं नाही. थोडंसं असं घट्टसरपणा आला आणखीन नाही उलटण्यावर घेतल्यानंतर लगेचच कळतं थोडीशी साखर तयार झालेली दिसते उलटण्याला. तेव्हा आपल्याला ही कढई जी आहे ती खालती उतरून घ्यायची. तर बघू शकता थोडंसं घट्टसरपणा आलेला आहे आणि चाचणीचा थेंब पडताना थोडा साखरेसारखा पडतोय आणि कलरसुद्धा पांढरा झालेला आहे. तर तेव्हा समजायचं की ही आपले तगार व्हायला सुरुवात झाली. ह्या स्टेजला तुम्ही गॅसवर जर ठेवाल तर खूप मोठे मोठे खडे होतात. त्यामुळे आता कढई जी आहे आपली ती आपण खाली उतरून घेणार आहोत. तर थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. जेणेकरून कसं होतं पहिल्यांदा करत असाल तर थोडंसं काळजी वाटते किंवा बिघडेल असं वाटतं. तर मनात शंका न आणता करा म्हणजे बिलकुल बिघडणार नाही. तर बघू शकता पहिल्यापेक्षा आणखीन थोडंसं जास्त दाटसरपणा आला आहे. हे बघा उलटण्यावर अशा प्रकारे व्हायला पाहिजे. आता आपण ही कढई जी आहे ती खालती घेतलेली आहे. खाली घेतल्यानंतर ह्याला सतत ढवळत राहायचे किंवा हलवत राहायचे जेणेकरून साखरेचे मोठे मोठे खडे होणार नाही. एकदम बारीक आणि सॉफ्ट अशी तगार होईल. नाहीतर करकर अशी लागली नाही पाहिजे. सॉफ्ट म्हणजे लाडू खाताना सुद्धा खूप छान चवीचे हे लाडू होतात. जेवढं आपण हलवण्याची ह्याला मेहनत घेऊ तेवढी तगार आपली छान होते. तर बघू शकता आता कमीत कमी आपल्याला तगार बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत. आणखीन आपल्याला 10-1 मिनिट लागतात ही तगार तयार होण्यासाठी. तुम्ही असंच जर सोडून दिलं तर पूर्ण टाईट होऊन बसेल आणि नंतर फोडायला खूप परेशानी होईल. त्यामुळे सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून थोडंही असं ह्याला सोडायचं नाही. जेवढं तुम्ही हलवत राहाल तेवढं पटकन तगार जी आहे ती तयार होते. मी व्हिडिओ स्किप बिलकुल केलेला नाही किंवा इथं कट वगैरे केलेला नाही जेणेकरून आपल्या ज्या नवीन मैत्रिणी आहेत शिकणाऱ्या त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. का तर काटछाट केली की मग काहीच कळत नाही. पहिल्यांदा असं होतं नंतर असं झालं असं होतं. त्यामुळे
तर बघू शकता पहिल्यांदा कसं होतं, आणि खाली जरी घेतलं तरीही शिजण्याची ह्याची जी प्रोसेस आहे किंवा तगार बनण्याची ती चालूच असते. कढई आणखीन गरम आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळी म्हणते की लोखंडाचा सर्रास वापर करा, म्हणजे अशा रेसिपीज करताना किंवा जे आपण ती पोळीच वगैरे बनवतो त्यासाठी. तर एकदम छान असं आपली ही तगार पांढरी शुभ्रसुद्धा होते आणि लाडू तर चवीला खूप मस्त होतात. अशा प्रकारे जर तुम्ही बनवली तर नेहमी अशाच प्रकारे लाडू बनवताल तगार होते. किंवा आपण स्वीट होममधले लाडू पाहिले आणि घरचे, तर यात बराचसा फरक असतो, त्यामुळे प्रसादासाठी लाडू बनवू शकतो. तर बघू शकता एकदम घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. तर हा गोळा झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, जोपर्यंत हे असं खुली किंवा मोकळी होणार नाही. पहिल्यांदा बनवत असाल तर मग मात्र थोडंसं काळजी वाटते की एवढं पातळ आहे आणि घट्ट कसं होणार. तर आपोआपच हे कोरडं होत चालतं. तगार जी आहे ती फक्त त्याला हलवत राहण्याची मेहनत घ्यावी लागते. एकदम सोप्या पद्धतीनं आणि अतिशय समजावून व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. तर बघू शकता आपण जसं हलवतोय तसं याला मोकळा किंवा सळसळीतपणा येतोय. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे तगार होईपर्यंत बिलकुल शांत न बसता ही करायचं आहे. तर अतिशय सॉफ्ट अशी ही तगार होते. तर आणखीन तगार जी आहे ती गरमच आहे. हलवणं बंद केल्यानंतर लगेचच एखादं तांबे किंवा चपट्या बुडाचं काहीतरी भांडं घेऊन ही तगार पूर्ण अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची किंवा एकजीव करून घ्यायची, जेणेकरून तगार जी आहे ती एकदम बारीक आणि सॉफ्ट अशी होते, कडक अशी होत नाही. तर बघू शकता तांब्याने केल्यानंतर एकदम बारीक अशी पूर्ण तगार आपली झालेली आहे. खडबडीत अशी बिलकुल नाही किंवा मोठी साखर बिलकुल राहिलेली नाही. तर अशा प्रकारे आपली तगार तयार झालेली आहे. आता आपण ही तगार जी आहे, जी आपण रोजच्या वापरामध्ये भाकरीचं पीठ चाळतो त्याच चाळणीनं आपल्याला ही तगार व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी चाळणी घेतली. खूप बारीक पण चाळणी घ्यायची नाही. तर आता आपण ही तगार जी आहे ती याच्यामध्ये टाकून चाळून घेऊया. म्हणजे काय होतं, अशीच जर तगार वापरली लाडूमध्ये तर मध्येच एखादा खडा लागतो आणि ती बरोबर वाटत नाही. त्यामुळे तगार चाळून घ्यायची आणि जेवढी शिल्लक राहील ती एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवली तरी खूप दिवस छान राहते, खराब वगैरे होत नाही. तर अशा प्रकारे मी पूर्ण तगार जी आहे ती चाळून घेते. आता जी चाळणीमध्ये चाळून जी तगार राहिलेली खडे असतात ते परत कढईमध्ये टाकायचे आणि अशा प्रकारे मोडून घ्यायचे किंवा ज्या गुठळ्या आहेत त्या अशा तांब्याने पूर्ण व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या, म्हणजे परत ही आपल्याला चाळता येते. आणि जर का तसं नाहीच झालं तांब्याने तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊन परत चाळलं तरी पण चालतं. बघू शकता एकदम बारीक आणि रवाळ अशी आपली तगार परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि एक प्लेटमध्ये साखरेमध्ये भरपूर तगार आपली तयार झाली. तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा. आता लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूयात. लाडू बनवण्यासाठी इथं मी 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीनं, आणि वजनी म्हटलं तर 250 ग्रॅम आहे. तगार घेतलेली आहे 3.5 वाटी. 3.5 वाटी म्हणजे 375 ग्रॅम होते, किंवा थोडीशी जास्त जरी झाली तरी काही हरकत नाही. येलो कलर घेतलेला आहे. आणि इथं तुम्हाला निम्मी पिठी साखर आणि निम्मी तगार वापरायची असेल तरीही चालेल, पण जे प्रमाण सांगितले त्याचीच निम्मी क्वांटिटी करायची आहे. तूप घेतलेलं आहे 175 ग्रॅम म्हणजेच 1.5 वाटी. तर तुम्ही इथं तुपाच्या ऐवजी डालडा जरी वापरला तरी पण चालतं, पण शक्यतो लाडू म्हटलं की तुपाचाच वापर करायचा आहे. इलायची पावडर करून घेतलेली आहे, ती आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. याच्यामध्ये जायफळचा बिलकुल वापर केलेला नाही, फक्त तर इथं बेसनपीठ आपण थोडंसं मोठं दळून आणलेलं आहे गिरणीवरून. शक्यतो आता तुमच्याकडे नसेल आणि हिरा बेसन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये अर्धा कप किंवा अगदी 2-3 चमचे रवा घाला, म्हणजे लाडू जे आहेत ती चिवट होणार नाहीत, रवाळ होतील. तसं तर आपण इथं तगारचा वापर करतोय त्यामुळे लाडू जे आहेत ती रवाळच होणार आहेत, बारीक जरी बेसन पीठचा वापर केला तरी. पण थोडंसं चवीला चांगले लागतात. तुमच्याकडे नसेल तर आहे तसं केलं तरी पण चालतं. तर इथं मी थोडंसं जाडसर पीठ घेतलेलं आहे, खूप पण नाही पण अगदी थोडंसं आहे. आता आपण इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम करून घेतली मी अगोदरच. त्याच्यानंतर तूप टाकायचं आहे. शक्यतो तूप तेवढं तुमच्याकडे पुरेसं नसेल तर निम्मा डालडा आणि निम्मं तूप वापरलं तरी पण छान चवीला होतात लाडू. तर जेवढं तूप आपण घेतलं होतं तेवढं एकदमच मी टाकते आहे, थोडं नंतर वगैरे नाही. का तर बेसनपीठ फक्त कोरडंच जर भाजलं तर जशी चव लाडूची पाहिजे तशी ती लागत नाही. त्यामुळे पूर्ण तूप परफेक्ट एकदाच टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम सावकाश असं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे. जेवढं बेसनपीठ भाजण्याची मेहनत तुम्ही घ्याल तेवढेच लाडू अतिशय छान आणि चवदार खमंग होतात. तर बघू शकता
गॅस जे आहे ते एकदम बारीक असा केलेला आहे. कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतात हे बेसन पीठ भाजून घ्यायला. एकदम छान सुगंध सुटेपर्यंत किंवा एकदम छान असं भाजेपर्यंत आपल्याला हे पीठ जे आहे ती सतत हलवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही जी प्रमाणं आहेत एकदम परफेक्ट असं आहे. याच्यामध्ये काहीही कमी जास्त करू नकात आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, शेवटपर्यंत बघा, म्हणजे रेसिपी बिलकुल चुकणार नाही. तर बघू शकता आता आपण बेसन पीठ टाकल्यानंतर थोडंसं तूप जे आहे ते कमी वाटतं, पण जसं जसं आपण हलवत राहू आणि जसं जसं बेसन भाजेल तसं तसं ते सैलसर होतं किंवा पातळ होतं. तर गॅस जे आहे ते एकदम लो फ्लेम ठेवायचे आहे आणि त्याच्यावरतीच हे आपल्याला बेसन हलवताना सुद्धा आता हे लोखंडाची कढई असल्यामुळे एकदम पटकन असं सरकल्या जातं आणि सगळ्या बाजूनही भाजल्या जातं किंवा आपण खालची बाजू वरती किंवा हलवून आपण ही भाजून घेतो व्यवस्थित. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या मैत्रिणी बेसन पीठ असं थोडंसं तूप टाकून भाजून घेतात. तर कधी पीठ थोडंसं जरी करपलं तर ती लाडूची चव जी आहे ती व्यवस्थित लागत नाही आणि असं जर भाजलं तर बिलकुल तसं होत नाही. थोडासा भाजायला वेळ लागतो आणि व्यवस्थित 15 ते 20 मिनिट दिल्याशिवाय रवा असो किंवा बेसन पीठ असो ती व्यवस्थित भाजलंच जात नाही. त्यामुळे अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तुपाचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट असं झालं आहे. आता मगाशी जेव्हा टाकलं होतं तेव्हा एकदम कोरडं वाटत होतं आणि आता बघा थोडंसं सैलसर झालेलं आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आपल्या हे बेसन हलवतोय आणि बेसनसुद्धा असं हलकं असं वाटतंय, जसं की आपण मगाशी टाकलं तेव्हा चिवट वाटत होतं आणि आता इतक्या वेळा आपण हलवतोय त्याच्यानंतर हे बेसन जे आहे ते एकदम हलकं असं झालेलं आहे. जसं की आपण मैसूर पाक वगैरे करतो तशा प्रकारे हे दिसतंय बेसन पीठ आणि वाससुद्धा इतका छान सुटला आहे ह्या बेसन पीठचा. तर आणखीन आपण 5 मिनिट जेवढं छान भाजण्याची मेहनत घ्याल तेवढे आपले लाडू तोंडात टाकताच विरघळतील आणि चवीलासुद्धा खूप छान होतात हे लाडू. तर आता आणखीन आपण 4 ते 5 मिनिट हे व्यवस्थित आपण हलवून भाजून घेऊया. बेसन पीठ जे घट्टपणा होता त्याचा थोडंसं सैलसर झालेलं आहे बेसन पीठ. लास्टचे जे 5 मिनिट राहतात त्याच्यामध्येही जसं आपण हलवू तसं बेसन पीठ जे आहे ती तूप बाजूला सोडले जातं किंवा थोडंसं सैलसर होतं. याचा अर्थ असा नाही की म्हणजे काय प्रॉब्लेम व्हायला एखाद्या वेळेस नवीन करत असेल तर असं होऊ शकतं. गॅस मी बंद केलेला आहे. आपले 20 ते 22 मिनिट झालेले आहेत. आता आणखीन आपल्याला कमीत कमी 4-5 मिनिट जोपर्यंत ही कढई गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की जेवढी कढई गरम राहील आणि तसंच जर सोडून दिलं तर एखाद्या वेळेस गरम असल्यामुळे खाली थोडंसं जरी लागलं तर चवीत बदल होईल. ही जी तगार आहे एका कढईमध्ये टाकून घेतले, याला थोडासा कलर म्हणजे जे पांढरट लाडू दिसतील तर स्वीट होममधले जे लाडू असतात तर ते पिवळसर असं असतात. अगदी थोडंसं म्हणजे चुटकीभरच कलर याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अगदी थोडंसं 2-4 थेंब पाणी याच्यामध्ये टाकून आपण ही पूर्ण कलर तगारला चोळून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा तगार जी आहे ती बेसन पीठमध्ये मिक्स करू तेव्हा लाडू जे आहेत आपले एकदम सुरेख आणि मस्त असे दिसतात. तर बघू शकता अगदी चुटकीभरच पिवळा कलर टाकला आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर अगदी छान असे आपली ही तगार दिसते आणि लाडूसुद्धा तेवढे सुरेख असे दिसतात आणि खावेसे वाटतात आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट असे होतात. आपली तगार तयार झाली. आता आपण बेसन पीठ भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे कढईमधून किंवा कढईत जर ठेवलं तर ते खूप वेळ थंड होत नाही. त्यामुळे थोडंसं फॅन खाली ठेवायचं म्हणजे पटकन थंड होईल आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला तगार याच्यामध्ये मिक्स करायचे नंतर. पण ही कोमट व्हायला पाहिजे, खूप गरममध्ये बिलकुल तगार टाकायची नाही, नाहीतर लाडू वळताना थोडंसं सैलसर होतील. तर ही अतिशय मस्त झालेलं आहे किंवा हे पीठ थोडंसं अगदी बोटाला थोडंसं गरम लागतं आहे, इतपतच गरम आहे, जास्त गरम नाही. आता आपण याच्यामध्ये तगार टाकून घेऊन आणि मी पूर्ण तगार टाकलेली नाही, थोडी तगार टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे तेवढं परफेक्ट हे प्रमाण होतं, कमी जास्त बिलकुल होत नाही. तर आता आपण ही अशा प्रकारे पूर्ण म्हणजे जी डाळीचं भाजून घेतलेलं पीठ आहे त्याला पूर्ण व्यवस्थित लागावं अशा प्रमाणे व्यवस्थित असं हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. आता पूर्ण मिक्स करून तगार झाली. त्या इथं मी 2 चमचे जी वेलची पावडर बनवून घेतलं होतं ते चाळून परत ह्याला छान असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकता किती छान आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे.
तर आता आपण एकसारखे लाडू वळण्यासाठी मी इथं असं छोटी पळी भेटते बघा, तशी पळी जर तुमच्याकडे असेल तर करा, नाही तर हाताने असं तुमच्या अंदाजाने केले तरी चालतील. सर्व लाडू सारखे होण्यासाठी मी ही पळी घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट आणि छान असे हे लाडू वळले जातात. याचा अर्थ आपलं ही प्रमाण जे आहे तेही परफेक्ट झाले आणि तगार टाकलेली आहे तीही परफेक्ट आहे. तर हातावरती असा घोळून घेतल्यानंतर लाडू जे आहे ते अगदी मस्त आणि परफेक्ट असा दिसतो किंवा अशी चकाकी छान येते. त्यामुळे असं हातावरती बघू शकता किती छान आणि सुंदर असे हे लाडू दिसतात. तर अशा प्रकारे मी पूर्ण लाडू तयार करून घेते. चवीला सुद्धा मस्त होतात आणि दिसायला सुद्धा अगदी सुरेख दिसतात. तर राहिलेले ह्याचे सुद्धा मी सर्व लाडू तयार करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघू शकता एकदम सुंदर मस्त असे रवाळ बेसनचे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.